दिवसाची सुरुवात आहे शुभबरोबर. आज राखीचा बुधवार, ॲश वेनसडे. आजपासून आपले उपवास सुरू होत आहेत. परमेश्वराच्या वचनाकडे आज आपण लक्ष देऊया. आजचं जे मनन आहे ते मिसेस मालिनी बी सायमन, राहणारे बडोदा यांच्याकडून आलेलं आहे. एक मुलगी आपल्या वडिलांना सांगते की मला चर्चला जायला आवडत नाही आणि मला चर्चमध्ये बसूशीही वाटत नाही. आणि वडील तिचे विचारतात की का, काय झालं, काय कारण आहे. ती सांगते, मी ज्यावेळेस चर्चमध्ये जाते, देवाचं वचन सुरू असताना, पाळकसाहेब संदेश देत असताना लोक नुसते इकडे तिकडे बघत असतात. कोणी खिडकीबाहेर बघत असतात, रस्त्यावरून काय चाललंय ते बघतात. कोणी आपल्या मान खाली घालून आपल्या मोबाईलमध्ये आपले मेसेज चेक करत असतात. आणि असं वातावरण बघितलं तर मला चर्चला जाण्याची इच्छा होत नाही आणि मला जाऊशीच वाटत नाही. शेवटी वडिलांनी तिला सांगितलं की पुढच्या रविवारी आपण चर्चला गेल्यानंतर चर्च सुरू झाल्यावर मी तुला एक काम देणार आहे, ते तू काम करायचं. आणि त्याप्रमाणे चर्चला गेल्यानंतर चर्च सुरू झालं आणि तिच्या वडिलांनी तिच्या हातामध्ये एक ग्लास दिला जो पाण्याने पूर्ण भरला होता, काठोकाठ भरला होता. आणि तिला सांगितलं, ह्या चर्चभोवती तू 5 फेऱ्या मारायच्या, परंतु एक गोष्ट करायची की ह्याच्यातलं कुठलंही थोडंसुद्धा पाणी सांडलं नाही पाहिजे, खाली पडलं नाही पाहिजे. आणि मग त्या मुलीने त्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तिने फेऱ्या मारायला सुरुवात केली. 5वी फेरी झाल्यानंतर ती वडिलांकडे आली. चर्च सुटलं होतं आणि तिने तो ग्लास वडिलांच्या हाती दिला आणि सांगितलं की बघा, ह्याच्यातलं काहीच पाणी पडलं नाही. वडिलांनी तिला विचारलं की आज तू चर्चच्या भोवतीच फिरत होती, आज चर्चमध्ये कोण मोबाईलवर खाली बसून बघत होतं? आणि तिने सांगितलं, माझं लक्ष नाही. वडिलांनी सांगितलं, कोण आजूबाजूला बघत होतं, कोण खिडकीतून बघत होतं? त्या मुलीने उत्तर दिलं, मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, कारण माझं लक्ष फक्त त्या पाण्याकडे होतं. त्या पाणी सांडू नये एवढंच माझं लक्ष होतं आणि त्याच्यामुळे आजूबाजूला काय चाललंय हे मला काहीही माहीत नव्हतं. तिचे वडील तिला म्हणाले की आपण चर्चला जातो हे देवाचं वचन ऐकण्यासाठी जातो. आजूबाजूला कोण काय करत आहे हे बघायला आपण जात नाही, देवाचं वचन ऐकायला जातो. आणि जर आपण पूर्ण देवाच्या वचनावरच जर कॉन्सन्ट्रेट केलं, लक्ष केंद्रित केलं, तर आजूबाजूला आम्हाला काय चाललं हे सुद्धा समजणार नाही. देवाच्या वचनाकडे लक्ष केंद्रित करा. आजूबाजूच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले तर आमचं कदाचित लक्ष विचलित होतं, आमचं मन विचलित होतं. परंतु जर आमचं देवाच्या वचनावर जर लक्ष केंद्रित केले तर आजूबाजूच्या गोष्टी आम्हाला विचलित करू शकणार नाही. आज लेंट समय सुरू होत आहे. प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की आपलं लक्ष जे आहे हे देवाच्या वचनाकडे असू द्या. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, कैसे करास पत्र याचा 3रा अध्याय 2रं वचन, कॉलोशियन्स चॅप्टर 3 and verse 2. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.